कडनं फलंदाजीला उतरलेले आहेत ते रुपेश स्ट्राईक वर आहेत, नॉन स्ट्राईक वर आहेत ते अक्षय. तुमची उपस्थिती आमच्यासाठी हे घे ते पैसे घ्या, थंडा मागवा. बघूया मंथन निलवणकरना हे मंथन निलवणकरना पहिले गोलंदाजी घेऊन येतात ते जितू. स्ट्राईक वर आहेत ते रुपेश. बघूया काय करतात. आणि पहिल्याच चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. आमचे जॉली बॉयजचे स्टार खेळाडू नियाज यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी इकडे यावा. दुसरा चेंडू काय करतात रुपेश आणि हा डॉट. चांगली अशी गोलंदाजी जितू यांची. आणि हा पहिला सेमीफायनल मॅच इथे खेळवण्यात येत आहे. बघूया तिसरा चेंडू रुपेश यांना. चांगली अशी गोलंदाजी जितूकडनं आपल्याला बघायला भेटत आहे. रुपेशला काही समजलं नाही, या चेंडू निघून गेला. तसे जितू हे आमच्या उंचावर मारलेला हा चेंडू षटकार. चांगला असा फटका मारलेला लेगच्या दिशेने रुपेश यांनी. अक्षयने जर षटकार मारला तर 100 रुपये हिरा गोलम यांच्याकडनं लावण्यात येईल. अरे गोलंदाजी यार जितू शाबास. 5 चेंडू मध्ये 7 धावा झालेल्या आहेत त्या प्रशांत इलेव्हनच्या. शेवटचा चेंडू रुपेश यांना. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. बोल फेक पास ओव्हर झाले. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा झालेल्या आहेत त्या प्रशांत इलेव्हनच्या. नियाज भाई स्टेज तुम्ही इथं आल्याबद्दल आभारी. या लवकर या. मुंबईचे जॉली बॉयजचे हिटमॅन म्हणून मानले जाणारे ते नियाज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अक्षयने जर षटकार मारला तर हिरा गोलीम यांच्याकडनं 100 रुपये. आता दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते अर्जुन. हे चांगले एक असे गोलंदाज आहेत की गेल्या वर्षी त्यांनी बेस्ट बॉलरचा ट्रॉफी घेतलेली आहे अर्जुन. बघूया दुसरी ओव्हर घेऊन येतात ते अर्जुन. स्ट्राईक वर आहेत ते अक्षय. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जितू यांच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण. या धावांच्या धावसंख्या झाल्या त्या 9. रुपेश अर्जुन टू रुपेश डॉट. चांगली अशी गोलंदाजी. रुपेश जेवला नाही वाटतं. एक ओव्हर 2 चेंडू मध्ये 9 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू अर्जुन यांचा. आई डॉट.
रुपेश झाला थंडा. 3 चेंडू 9 धावा. 4 3. अर्जुन चांगली अशी गोलंदाजी. मंथन. हा. 4 बॉल 10 धावा. 5वा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. बहुत गुड कॅच. बहुत बेहतरीन कॅच. मला वाटतं आजच्या दिवसाची बेस्ट कॅच होऊ शकतंय रोशन यांच्याकडून. हा फिल्डर कधी खेळत नाही, कधी वर्षातूनच आपण खेळतोय, पण कॅचेस बघ किती चांगल्या घेतोय. अर्जुनांची चांगली गोलंदाजी. रुपेशांना त्यांनी आउट घेतलेला आहे. प्रशांत 11ला पहिला झटका लागलाय तो रुपेश यांचा. आता रुपेश यांची जागा सांभाळण्या येत आहे ते मंगेश. 5 बॉल 10 धावा झालेल्या आहेत त्या. शेवटचा चेंडू मंगेश यांना. चांगला असा फटका मारलेला आहे, पण या ठिकाणी चांगली अशी शतरक्षण जितूकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. मंथन इलुंकडनं आपल्याला चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटत आहे. अकरा. जितू तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते. 22. एक डिक्लेअर 22 आहे. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू जितू यांचा मंगेश यांना. चांगलासा लेगच्या दिशेने मारला, पण मिस फील्ड झालेला आहे त्या ठिकाणी. आणि दुसरं 1 धाव. हां, अक्षय यादव पिचवर आहेत. जर त्यांनी काय सिक्सर मारला तर हिरा गोलम यांच्याकडनं 100 रुपये प्राइज लागलेली आहे अक्षय तुझ्यावर. तिसरा चेंडू जितू यांचा. वाईट. वाईटच्या सरण धावसंख्या झालेल्या आहेत त्या 14. चांगला असा लेगच्या 100 रुपये भेटले अक्षय. चांगला असा षटकार मारलेला आहे. तीन चेंडू. दुसराही मारला उंचावून. चांगला असा फटकार अक्षय यांच्याकडनं. धाव संख्या झाला तर 26. बोल दे ना चुना बरोबर.
अक्षय तुझ्यावर प्राइज लागलेला आहे. आणखी एक सिक्सर मारला तर 100 रुपये. पहिले 100 रुपये भेटले तुला. जितू टेन्शन मध्ये पडलाय. डिक्लेअर एक धाव. 27 धाव संख्या झाल्या ते 27. नाही 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 नाही, हे आउट नाही ना काय. ओव्हर ओव्हर. 27 27 3 ओव्हर 27. मंगेशची जागा सांभाळण्यासाठी येतात ते आकाश. हे चांगले एक फलंदाज आहेत. जर 4 चेंडू मध्ये 2 सिक्सर मारले तर 200 रुपये लाला यांच्याकडनं. माहित नाही काय नाही. बॉल आहे बॉल. 3 चेंडू शेवटच्या ओव्हरचे बाकी आहेत. रनआउट झाले ते आकाश. खराब अशी फलंदाजी त्यांनी केली आहे. अपेक्षा होती त्यांच्याकडनं पण त्यांनी काय. आता आले ते दत्ता पागे. 28 मंथन एक कवटी घातलीस ना. आउट. दत्ता रनआउट झाले. Disconnected. Connected. आवड झाला इकडे दे मला काम येते पैसे मला. प्रशांत स्वतः आता कॅप्टन उतरलेत. शेवटचा चेंडू विजय यांच्याकडनं. षटकार चांगला असा षटकार. स्वतः कॅप्टन मॅचचे ओनर. क्या पता नहीं. बॉल बैट पे नहीं आ रही है. बॉल बैट पे नहीं.
36. बाहेर टाक ना तो बॅटच फिरवणार आहे तो खाली. लक्की आहे तुमच्यासाठी. चिवडाला लास्ट बॉल करता लागली. जा तिकडं. तिला ते बघलंच नाही का? सर्व पैसे लावला. Disconnected. Connected. खाली नीट उतर ना जरा. कसा पडला? Disconnected. मंथन विलियनला 36 धावाचं आव्हान आहे. छत्तीस धावांचं आव्हान मंथन विलियनला ते दिलेलं ते प्रशांत विलियनने आणि पहिली ओव्हर घेऊन येतात ते रुपेश जितू यांना. बघूया उंचावर मारण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी चांगली अशी झेल घेतला ते प्रशांतने स्वतः कॅप्टनने. जितू हे पहिल्याच चेंडूवर आउट झालेत. चांगला असा झेल प्रशांतने घेतला जितू यांचा. मॅच खतऱ्यामध्ये. चांगलासा फलंदाज आउट झालाय जितू. पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हे टाइम नाही लवकर होता फटाफट. आता जितू यांची जागा सांभाळण्यासाठी येतात ते विजय. बघूया 36 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्याच चेंडू आउट झाले ते जितू. आता विजय लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. अंपायर काय डिसिजन? काय अतो एक रनचा खाता खोललाय. तिसरा चेंडू. अंपायर बघते साईडला. अंपायरशी वादावाद करू नका.
काय नाही घेतलं नाही. एक ना एक डिक्लेअर झोन ना एक एक धाव. डिक्लेअर एक. 3 चेंडू एक धाव. चार चेंडू एक धाव. एक बायचं 2-2. वाईट. 4 बॉल 3 धावा. चांगला असा झेल अक्षय यांचा. विजयही आवड झालेत. चांगली अशी गोलंदाजी रुपेश यांची. पहिल्या ओव्हरमध्ये 2 झटके लागलेत ते. जितू आणि विजय यांचा 5 बॉल. दोन झटके लागलेत मंथन विलियमला. आता स्वतः उतरले ते दादा मारुती किरकिरे. जर काही मारुतीने सिक्सर मारला तर हिरा कोहली यांच्याकडनं 100 रुपये आणि राकेश सालुंके यांच्याकडनं 500 रुपये. लगातार 2 षटकार मारले तर. शेवटचा चेंडू रुपेश यांचा दादा यांना. चांगलीच अशी गोलंदाजी रुपेश यांची. पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा झाल्यात. दुसरी ओव्हर घेऊन येतात ते अक्षय. रवी स्ट्राईक वर आहे ते रवी. चांगली अशी गोलंदाजी झालेली आहे ते आतापर्यंत प्रशांत 11ची. पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा. अक्षय पहिला सेमीफायनलचा राऊंड चाललाय या ठिकाणी. बघूया काय करतात. चांगला असा लेगचा डिसिजन मारला रवी यांनी. चांगला असा षटकार मारला. धाव संख्या वाढवण्याचा भरपूर प्रयत्न चाललाय. नऊ. अक्षय चांगली अशी गोलंदाजी यांची. तिसरा चेंडू अक्षय यांचा. आणि या ठिकाणी झेल ड्रॉप झालेले आहे. हा झेल जर घेतला असता तर मॅचचा तीन बॉल 9 धावा. 15 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे ती मंथन इलेव्हनला. आणि बॉल या ठिकाणी रवी यांना काही समजलं नाही. याच्या अगोदर बी असंच आउट झालेले रवी आणि आताही असे आउट झाले. प्रशांत 11ची चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी. आतापर्यंत 3 विकेट पडलेले आहेत. आता आले ते साहिल चैतन. रवी यांची जागा सांभाळण्यासाठी आता आले ते साहिल.
9 9. चौदा चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे मंथन विलियनला. प- साहिल बघूया, चांगली अशी गोलंदाजी. पेशर वाढत चाललाय ते मंथन विलियन. आई डॉट चांगली अशी गोलंदाजी आणि मॅच 2 ओव्हर 9 धावा. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. एक एक मध्ये काही नाही होणार, चौके षटकारांची गरज आहे. 2 ओव्हर मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. रुपेश यांची तिसरी ओव्हर. दादा बघूया, मागच्या मॅच मध्ये यांनी 2 षटकार मारले होते, आता या मॅच मध्ये काय करतात. रुपेश काही समजत नाही दादा यांना. रुपेश एक चांगले गोलंदाज आहेत. जर काही मारवतने शिक्षण मारलं तर त्यांच्या इरा गुलेम यांच्याकडनं 100 रुपये. 2 चेंडू. दहा बोलात 27 धावांची आवश्यकता आहे. चांगला असा मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती या ठिकाणी. 26 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. आता आहे ते बॅटिंगला साहिल आणि बॉलिंगला आहेत ते रुपेश. बघूया, डॉट चेंडू. जर मॅच जिंकायचं जर षटकार किंवा चौकार मारावं लागतील आणि आपल्या टीमला फायनलला घेऊन जाऊ शकता तुम्ही. पाच बॉल 11 धावा. 7 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. जिथपर्यंत मैदानात दादा आहेत तिथपर्यंत काही होऊ शकतोय. चांगली अशी गोलंदाजी प्रशांत इलेव्हनची आणि एका ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. 25 धावांची आवश्यकता. 25. शेवटची ओव्हर घेऊन येतात ते मंगेश. बॅटिंगवर आहेत ते मारुवत. याच्या पुढचा सामना लवकरच खेळवण्यात येणार, त्यांनी टोच उडवा, उपस्थित राहा. हा मंगेश दादा डोट. दादाला काही समजत नाही. रेड ब्लू प्या तुम्ही दादा, आता चान्स आहे. 5 हे दुसरी मॅच टोच उडून घ्या लवकर लवकर. कोण आहे दादा परेशान झालेत. हा 4 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता.
हे डिक्लेअर 3 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. ए याच्या पुढचा सामना होणार आहे तो SK11 तसेच अली 11 दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. त्यांनी टोच उडवण्यात येत आहे राकेश सालुंके यांच्या हस्ते. एका चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. कोण जिंकला? कोण टीमचं नाव सांगा. अली 11नी टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय सांगा लवकर. शतरक्षणचा घेतलेला आहे. दिलीप इकडे. अली 11